नमस्कार मंडळी. ठरलं तर मग आजचा म्हणजेच 15 फेब्रुवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू आपण पाहत आहोत. सगळ्यात अगोदर तर प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा. आता आपण पाहतोय की काल अर्जुनने नुपूरच्या मदतीने चॉकलेट्स बनवलेले असतात आणि तिला म्हणतो की थँक्यू सो मच, तुझ्यामुळे माझं काम खूप सोपं झालं असं म्हणल्यानंतर तो आता ते सगळे चॉकलेट जे आहे तर ते फ्रीजमध्ये ठेवतो की सेट करायला. आणि आपण पाहतो की आता अर्जुनने चॉकलेट सगळे फ्रीजमध्ये सेट करायला ठेवल्यानंतर हे सगळं प्रिया बघते आणि म्हणते की तुला हे चॉकलेट आहेत ना, तर मी सायलीला मिळूच देणार नाही म्हणून. आणि त्यानंतर आज प्रेक्षकांनो बघा, आज अर्जुन प्रियाची चांगलीच बोलती कशी बंद करतो. ते खूप फनी सीन आहे हा पुढचा, त्यामुळे रिव्ह्यू शेवटपर्यंत नक्की पहा. आता आपण पाहतो की अर्जुन आणि सायली साईटवर पोचलेले असतात आणि एका ठिकाणी जातात आणि म्हणतात की आम्हाला देसाई फ्रॉड केसमधून आम्ही आलेलो आहोत अर्जुन सुभेदारांकडून, तर आम्हाला इनोव्हेच्या कॉफी हवी आहेत. तर तिथली लेडीज सांगते की शेजारीच साईट सुरू आहे आणि आता तिथे आमचे सर आहेत, तर तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या म्हणून. आता अर्जुन आणि सायली साईटवरती जातात आणि म्हणतात की दिनेश म्हात्रे तुम्हीच का? आणि तर ते म्हणतात की यस. तर लगेचच चैतन्य म्हणतो की देसाई कन्स्ट्रक्शनमध्ये जे काही फ्रॉड झाली ना, तर ती केस आमच्या फर्मकडे आलेली आहे, तर मी अर्जुन सुभेदारांकडून आणलो आहे, तर त्यासाठी मला काही इनवॉइस कॉपी हवी आहे. तर तो माणूस म्हणतो देतो, पण त्या कॉपीज हेड ऑफिसमध्ये आहेत. तर सायली म्हणते माफ करा, पण आम्हाला त्या केससाठी एक दिवस खूप महत्त्वाचा आहे. आणि इतक्यातच अर्जुन सायलीला फोन करत असतो आणि सायली त्या माणसाशी बोलता बोलता फोन कट करून टाकते. आता अर्जुन पुन्हा तिला फोन लावत असतो. तो माणूस आहेत का मी बघतो, नसतील तर मी त्याही मागून घेतो. आता हो म्हणल्यानंतर सायली म्हणते चैतन्य भाऊजी तुम्ही यांच्यासोबत जा ना, हे ना कंटिन्यू फोन करतायत, मी एकदाचं काय ते बोलून घेते हां. आता चैतन्य म्हणतो की ठीक आहे चालू दे तुमचं असं म्हणून आता चैतन्य त्या माणसासोबत जातो. काय मॅडम काय चाललंय? तर आता सायली म्हणते छान संध्याण्यात झोपाळ्यावरती बसून नारळाचं पाणी पितीये, तर तुम्हाला हवं आहे? तर आता लगेच अर्जुन म्हणतो हो सर, काय जम वा वा शिकताय तुम्ही. आता सायली म्हणते हे काय करून घेतलंय तुम्ही? सायली असा मेकअप नाही करत, काय लावून घेतलंय तोंडाला असं सायली विचारते. आणि इतक्यातच आपण पाहतोय की सायलीच्या मागं त्याने ते स्केच काढलेलं असतं ना त्या माणसाचं, तर रमेश म्हणून, तर तो रमेश आहे ना ते या साईटवरती काम करत असतो आणि हे सायलीला लक्षातच येत नाही, कारण ते अर्जुनशी बोलण्यात बिझी असते. आता इतक्यातच आपण पाहतो की तो रमेश तिकडून येतो जातो. अर्जुन म्हणतो की तोंडाला काय लावले माझ्या तोंडाला? आणि काही नाही ते असं म्हणतो की मी ते पोळ्या करतोय ना म्हणून कणिक लागली असेल. इतक्यातच तो रमेश सायलीच्या तिथून त्याची हॅट वगैरे काढतो आणि तिथून निघून जातो. अर्जुन म्हणतो बरं तू काही खाल्लंयस का? सकाळी ब्रेकफास्ट न करता गेली आहेस तू? आणि त्यामुळे विचारतोय. सायली म्हणते अहो मी हे विचारायला तुम्ही मला फोन केलात का? हो मी एकतर कामामध्ये होते आणि मी काम सोडून तुमचा फोन घेतला आणि मला तुम्ही हे विचारत बसताय. आता अर्जुन म्हणतो की सायली मॅडम तुम्ही अर्जुन सुभेदारांना दिवसातून किती वेळा फोन करतात माहिती आहे का तुम्हाला? आणि पुढे म्हणतो की काय करताय तुम्ही? नाश्ता केलात का? जेवलात का? फार बाहेर जाऊ नका, ऊन आहेत तुम्ही. आणि माहिती आहे का आज आपल्या बागेतला गुलाबाला फूल आलंय, असं इतकं सगळं तू सांगत बसते, त्यावेळेस मी चिडतो का तुला? आणि सांग बरं आता तू स्वतः चिडलीस ना? तर सायली म्हणते अहो तेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये असताय, इथे मी बाहेर आहे म्हणून आता ते चेहऱ्यावरचा घाम पुसते. तर अर्जुन म्हणतो पण ते तुला झेपतंय कुठे? चेहरा बघ कसा झालाय की तुला आणि हे चॅलेंज संपवू आपण. सायली म्हणते अजिबात नाही हां, मी सगळं काही व्यवस्थित करते, जरा काही घाम पुसला तर तुम्हाला वाटलं का की तुम्ही जिंकलात म्हणून? आता या दोघांचं बोलणं सुरू असतं. इतक्यातच तो रमेश पुन्हा येतो आणि सायलीला धडकतो ना, आणि तो तिला सॉरी म्हणत असतो आणि ही सायली त्याला माफ करा म्हणते. आणि अर्जुनला म्हणते की बरं आता तुम्ही फोन ठेवाल का? इथे खूप ऊन आहे. अर्जुन म्हणतो बरं तुम्ही घरी कधी येणार आहेत? आता फार उशीर करू नका थांबते. आणि आता ती चैतन्यकडे जाते. आपण इकडे पाहतोय की अर्जुन म्हणत असतो की चिडली माझी बायको असं म्हणून खुश झालेला असतो. आणि अर्जुन जो आहे तर तो म्हणत असतो अरे आता काय करायचंय मला? आणि आपण पाहतोय आता पुढचा सीन तो म्हणजे आता रविराज किल्लेदार यांच्या घरातला तिघजण हे जेवायला बसलेले असतात. रविराज, प्रतिमात्या आणि सुमन जेवतच नसते. हे सगळं बघून प्रतिमात्या म्हणतात सुमन जेवत का नाहीस ग तू? 2 घास तरी खाऊन घे ना. रविराज म्हणतात सुमन अगं ज्या माणसासाठी तू असा चेहरा पाडून बसली आहेस ना, त्याची ती लायकी तरी आहे का गं? असं रविराज म्हणतात. तर सुमन म्हणते नाही आहे तिची लायकी भाऊजी, माहिती मला, पण काही झालं तरी मनातून हा विचार जातच नाही की जेलमध्ये यांना काय खायला मिळत असेल, सुकी भाकर, पाण्यासारखी आमटी, आणि मी इथं भरल्या ताटावर बसली आहे. तर रविराज म्हणतात अगं त्याच्या विचाराने जेवत नाही आहेस का? सुमन आता मला ना नागराजपेक्षा जास्त तुझाच राग येऊ लागलाय. अगं ज्या माणसाने आपल्याला फसवलं,
ज्या माणसाने माझा खून करण्याचा प्रयत्न केला त्या माणसासाठी तुला तिची काळजी वाटते, त्या माणसासाठी तू जेवत नाही आहेस का? सुमन म्हणते अहो भाऊजी कितीही झालं तर मी बायको आहे ना हो त्यांची. रविराज म्हणतात कमाल झाली बाबा सुमन, आता तुझी खरंच कमाल झाली. अगं कुठल्या जगात वागतेस तू? नवरा कसाही वागला तरी त्याला देवच मानायचं का? असं आता रविराज म्हणत असतात. पुढे म्हणतात की तू त्याचा मुखवटा पाडलास, तू त्याच्या विरोधात ठामपणे उभी राहिलीस म्हणून तो आज जेलमध्ये गेला आणि आता तू जेवत नाही आहेस आता असं, आणि आता तुला त्याच्या जेवणाची काळजी वाटते का? असं रविराज म्हणत असतात. प्रतिमात्या म्हणतात की अहो तुम्ही आता चिडू नकात बरं. आणि सुमनला म्हणतात सुमन तू जेव बरं ग. आता सुमन बघा एक घास कसा तरी खाते पण तिला काही केलं जेवण काही जात नाही. आता ती ताटाच्या पाया पडते आणि आता तिथून उठून निघायला लागते. इतक्यातच आता बघा प्रतिमात्या तिला चांगलंच रागवतात. तिला म्हणतात सुमन थांब, बस नागराज भाऊजींना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाली आहे. आणि पुढे म्हणतात की त्यांच्या पायी तू का तुझी तब्येत बिघडवून घेते? तू आजपर्यंत खूप चुकीच्या माणसासाठी जगत आलीस, आता जरा स्वतःसाठी जगायला शिक, असं सुमनला चांगलंच प्रतिमात्या सांगतात. आणि आता तिला स्वतःच्या हाताने एक घास भरवतात सुद्धा. आणि आता ती सुमन एक घास खाते आणि सुमन जरा भावूक झालेली असते. रविराज म्हणतात की सुमन शांतपणे जेव ग आता आणि काही काळजी करू नकोस हा, असं रविराज किल्लेदार सांगत असतात. आता आपण लगेच पुन्हा पुढचा सीन पाहतोय तो म्हणजे प्रियाचा. आता प्रिया नेहमीप्रमाणे आलेली असते चालूपणा करायला किचनमध्ये, पण आज प्रियाची चांगलीच बोलती बंद झाली. आता कशी ते पुढे पहा. आता प्रियाने काय केलं की फ्रीज उघडला आणि अर्जुनने जे सेट करायला चॉकलेट ठेवलेले असतात ना फ्रीजमध्ये तर ते काढते आणि आता एक बाउल घेते आणि त्या बाउलमध्ये ते सगळे चॉकलेट डिमोल्ड करते, सगळे चॉकलेट काढून घेते आणि तो साचा आहे असा ठेवून टाकते. आणि बघा आता ते चॉकलेट्स घेऊन आता सायली चक्क सगळे प्रिया सगळे चक्क चॉकलेट खाऊन टाकणार आहे. आणि आता याची शिक्षा तिला कशी मिळते ते आता प्रिया काय करते, सुरुवातीला तर एक चॉकलेट हातात घेते आणि म्हणते की मोठी आली चॉकलेट डे साजरे करणारे मोठे आले असं म्हणते. आणि म्हणते की काल तुमच्या गुलाबाची जशी वाट लावली ना मी, तशीच आता तुमच्या या चॉकलेटची सुद्धा मी वाट लावते का नाही बघा, असं म्हणून स्वतः चॉकलेट खायला लागते ना. पण ते 1 2 3 करत बापरे गपागप ही चांगले 3-4 चॉकलेट हादरते ना प्रिया. आणि आता ही प्रिया हादरल्यानंतर म्हणते की अर्जुनने चॉकलेट पण मस्त केले तर, असं म्हणून प्रिया आता तिथून निघून जाते. आता प्रिया निघून गेली त्यांच्या किचनच्या पाठीमागं असलेल्या बाथरूममधून अर्जुन बाहेर येतो आणि अर्जुनला हे सगळं कळतं ना की प्रिया चॉकलेट खाऊन गेली म्हणून. आणि लगेचच बघा अर्जुन काय करतो की फ्रीजमध्ये अर्जुनने दुसरे चॉकलेट ठेवलेले असतात सायलीसाठी आणि अर्जुन म्हणत असतो की थँक्यू सो मच फॉर युअर कॉम्प्लिमेंट, पण तुझी कॉम्प्लिमेंट आहे ना वेस्ट गेली आहे कारण ती चॉकलेट्स मी बनवलीच नव्हती. असं म्हणून अर्जुन फ्रीजरमधले चॉकलेट दुसरे काढतो जे सायलीसाठी बनवलेत ते आणि म्हणतो की माझ्या बायकोसाठी बनवलेले चॉकलेट्स इथे आहेत, असं म्हणून तो ट्रे घेऊन आता किचनच्या टेबलवरती ठेवतो आणि म्हणतो की काल तू जेव्हा बुके चोरलास ना तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की आपल्याला आज आपल्या घरात एक उंदीर फिरतोय म्हणून, आणि मग मी त्या उंदरावरती वॉच ठेवला असं अर्जुन सांगतो. आणि पुढे म्हणतो की म्हणजे मनाशीच बोलत असतो आणि म्हणतो की काल माझ्या बायकोनं सांगितलं होतं की शिक्षा करायची नाही म्हणून त्या उंदराला, पण आज त्या उंदराने स्वतः लपून छपून चॉकलेट खाऊन स्वतः शिक्षा अंगावर ओढून घेतली. त्याला मी काय करू, मी माझ्या बायकोच ऐकले बाबा, मी कोणाला शिक्षा केली नाही असं आता अर्जुन म्हणत असतो. आणि म्हणतो की मी फक्त माझ्या बायकोसाठी चॉकलेट्स केली आहेत म्हणून अर्जुन खुश झालेला असतो. आणि लगेचच अर्जुन चॉकलेट्स पण आहे असे ठेवून देतो. पुढच्या सीनमध्ये आपण पाहतोय आता सायली येते, नवरोबा मला खूप भूक लागली, जेवायला वाढा ना प्लीज. आता अर्जुन म्हणतो आत्ताच वाढतो, पण 1 मिनिट त्या अगोदर तुझ्यासाठी एक सरप्राईज असं म्हणतो. आता तिकडे बघ, आता सायलीला सांगतो की तिकडे बघ म्हणून आणि स्वतः चॉकलेट बनवलेली प्लेट जी आहे ती छान अशी डेकोरेट करून आता सायलीच्या समोर घेऊन येतो आणि म्हणतो की सरप्राईज म्हणून, आणि तिला ती चॉकलेटची प्लेट दाखवतो. आता हे सगळं बघून सायली तर खूपच खुश होते आणि प्रिया इकडे बघत असते. अर्जुन तिला म्हणत असतो की हॅपी चॉकलेट डे बायको म्हणून ती चॉकलेटची प्लेट तिच्यासमोर धरतो आणि म्हणतो की हे चॉकलेट्स मी बनवलेत म्हणून. सायलीला तर बाई फारच कौतुक वाटतं त्याचं. आणि हे सगळं प्रिया बघत असते ना आणि ती विचार करायला लागते अरे चॉकलेट्स कुठून आले असतील. प्रिया म्हणते अहो तुम्ही हे चॉकलेट्स माझ्यासाठी बनवलेत. आता हे सगळे ती चॉकलेट बनवून म्हणत असते. आता अस्मिता म्हणते तुझ्यासाठी नाही माझ्यासाठी बनवलेत अर्जुन, मला ते ती चॉकलेट मला खायची आहेत. अर्जुन म्हणतो अस्मिता मी तुझ्यासाठी पण चॉकलेट बनवली, ती आतमध्ये ही माझ्या बायकोसाठी आहे. तर अस्मिता म्हणते नाही पण मला हीच खायची दे ना. तर अर्जुन म्हणतो देतो ना. आता प्रिया विचार करायला लागते अरे ही चॉकलेट्स कुठून आली, अर्जुनने ती परत बनवणं तर शक्यच नाही आहे असा प्रिया विचार करत असते.
आणि म्हणते हा नेमका काय गोळ आहे म्हणून. आता कल्पनाताई म्हणतात काय अस्मिता किती चेष्टा करतेस म्हणून. आणि अर्जुनचं लक्ष जातं ना प्रियाकडे. आणि अर्जुन मनातल्या मनात म्हणायला लागतो काय तन्वी, आमचं चॉकलेट दे स्पॉईल करायला निघाली होतीस ना, आता 4 दिवस तुझीच बोलती कशी बंद होते ना ते बघ, असं अर्जुन मनातच बोलतो. आणि आता आपण पाहतोय कल्पनाताई म्हणतात सायली चाकून बघ ना गं चॉकलेट्स. अस्मिता म्हणते हो म्हणजे आम्हालाही चॉकलेट्स खाता येतील ना म्हणून. आणि असं म्हणल्यानंतर आता लगेच कल्पनाताई म्हणतात तन्वी तू सुद्धा एक चॉकलेट खाऊ शकतेस हां. आपण बोलायला लागते ना पण तिच्या घशातून आवाजच फुटत नाही. आणि ही शिक्षा दिलेली असते अर्जुनने. आता पुढे बघा हां अजून मजा आहे. प्रिया कंटिन्यू काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते पण तिच्या तोंडातून शब्दच फुटत नाही. सायली अर्जुन सगळे तिच्याकडेच बघायला लागतात. कल्पनाताई म्हणतात काय गं काय झाले तुला म्हणून. आणि ती खूप प्रयत्न करते बोलण्याचा, तिला बोलताच येत नाही. सायली म्हणते प्रिया काही त्रास होतोय का गं तुला, बोल ना. अर्जुन पण म्हणतो अगं बोल ना काय झाले. आणि तिला काही बोलताच येत नाही. आता हे सगळं बघून अस्मिता म्हणते यांचं प्रेम बघून तर तुझ्या पोटात तर दुखत होतं, आता आवाजही निघत नाही का. आता ती अस्मितालाही उलट बोलायला जाते तर तिला तेव्हाही तिच्या तोंडातून आवाजच येत नाही. अर्जुन म्हणत असतो बोल ना तन्वी बोल बोल. आणि आता प्रिया तिथून अक्षरशः पळून जाते. आता अस्मिता लागते ना हसायला, तिला बोलताच येत नसतं. प्रिया गेल्यानंतर अर्जुन म्हणतो म्हणजे मी त्या चॉकलेट्समध्ये जे औषध टाकलं होतं त्यांनी काम केलंय. आता कमीत कमी 2 दिवस तरी मी एकही शब्द बोलू शकणार नाही. बाकी ते चॉकलेट हार्मलेस होतं पण आवाज बंद म्हणजे बंद, असं अर्जुन मनातच बोलतो. कल्पनाताई म्हणतात या तन्वीचं ना जरा विचित्रच असतं, जाऊ दे सायली तू खा ना चॉकलेट, असं कल्पनाताई म्हणतात. आता बघा हां आता लगेचच सायली एक चॉकलेट्स घेऊन खाते आणि तिला ते चॉकलेट्स खूप आवडतं. सायली चॉकलेट खाते आणि मग ते खरंच खूप सुंदर चॉकलेट, मला तर विश्वासच बसत नाही की हे चॉकलेट तुम्ही बनवलीत म्हणून. अर्जुन म्हणतो थँक्यू सो मच, पण नेहमी तूच म्हणतेस ना आपण जे काही बनवतो त्यामध्ये प्रेम असायला हवं म्हणून. आता हे दिसलंच ना त्यातून. आता सायली लगेच हसायला लागते आणि म्हणते बरं 1 मिनिट हां म्हणून. आता सायलीने सुद्धा अर्जुनसाठी मस्त असं चॉकलेट्स आणलेले असतात जे त्याच्या आवडीचे असतात ते. आता सायलीसुद्धा त्याला ते चॉकलेटचे की हॅपी चॉकलेट डे नवरोबा म्हणून. आता सायलीने सुद्धा चॉकलेटचा डबा अर्जुनला दिल्यानंतर अर्जुन म्हणतो की थँक्यू सो मच बायको. अगो पण हे तर माझं फेवरेट चॉकलेट आहे ना, आणि हे नवी मुंबईमध्ये फक्त एकाच दुकानात मिळतं, म्हणजे हे तुला माहीत होतं ना, आणि ते इतकं लांब आहे. बापरे, इतक्या उन्हामध्ये इतक्या ट्रॅफिकमध्ये तू इतकं लांब गेलीस माझ्यासाठी. तर आता सायली म्हणते अहो आपल्या माणसासाठी कसलं आलं आहे ऊन आणि कसलं आलं आहे ट्रॅफिक, असं सायली म्हणत असते. आणि म्हणते अहो खाऊन बघा ना चॉकलेट म्हणून. आता अर्जुन तो बॉक्स लगेच उघडतो हां आणि त्यातलं चॉकलेट्स घेतो. म्हणजे एक सिंगलच चॉकलेट असतं ते हार्ट शेपचं, रेड कागदामध्ये गुंडाळलेलं असतं चॉकलेट असतं ते सायलीला आणलेलं. आता ती सायली ते चॉकलेट काढते आणि तिला आता ते चॉकलेट अर्जुनला भरवायचं असतं. पण तिथे अस्मिता आणि कल्पना असते ना म्हणून तिला असते. लगे अस्मिता म्हणते मम्मा कुणाला तरी चॉकलेट भरवायचं आहे बाबा. आता मग असं म्हणल्यानंतर कल्पनाताई म्हणतात भरवा 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 काही नाही भरवा. आता अर्जुनसुद्धा एक चॉकलेट घेतो आणि आता सायलीला भरवतो आणि म्हणतो की हॅपी चॉकलेट डे बायको. सायलीसुद्धा अर्जुनला चॉकलेट भरवते आणि छान असा सीन दाखवलेला आहे दोघांचाही. सायली म्हणते खरंच खूप छान चॉकलेट आहे. अर्जुन म्हणतो की वा सुपर माझं फेवरेट चॉकलेट. आणि तिला म्हणत असतो की थँक्यू सो मच बायको म्हणून. छान असा या दोघांचा व्हॅलेंटाईन आठवडा जो आहे ना तो ठरलं तर मध्ये चांगलाच दाखवलेला आहे. इतक्यातच अर्जुन म्हणतो थांब 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 अजून एक तुझ्यासाठी गिफ्ट आहे म्हणून. आता पळत जातो आणि तिला गिफ्ट दुसरा आणतो. तर सायली म्हणते हे काय आता. तर अर्जुन म्हणतो हे गिफ्ट आहे माझ्या बायकोसाठी. आता सगळे बघत राहतात ना. अर्जुन म्हणतो ते पूर्ण दिवस उन्हात फिरत असते ना तर तिला त्रास नको व्हायला म्हणून हे गिफ्ट आहे. सो कॅप गॉगल आणि हे सनस्क्रीन पण आहे, हे डेली लावायचं हां रोज अगदी, असं अर्जुन तिला बजावून सांगतो. सायली त्या गिफ्टकडे बराच वेळ बघत बसते. खूप छान असं अर्जुनने गिफ्ट दिलेलं असते सायलीचा विचार करून. आता सायली म्हणत असते की आज साईटवरती मला ऊन लागत होतं म्हणून काळजीनं तुम्ही हे सगळं घेऊन आलात ना, हो ना, असं सायली मनातच म्हणत असते. आणि अर्जुन म्हणत असतो की माझं फेवरेट टी शर्ट खराब होऊ नये म्हणून काल तू माझ्यासाठी ॲप्रन घेऊन आलीस, हो ना, असं. आता हे दोघंही एकमेकांची छान काळजी घेत असतात. अस्मिता लगेच म्हणून घसा साफ करते आणि तू का तर हे दोघंजण एकमेकाकडे बघत असतात ना म्हणून. आणि आता कल्पनाताई आणि अस्मिता जोरजोरात हसायला लागतात नाही या दोघांवरती. अर्जुन लगेचच जेवण बनवतो म्हणून किचनमध्ये पळून जातो. दुसऱ्या सीनमध्ये आपण पाहतोय प्रिया रूममध्ये येते, तिला कशातून तिचा आवाज फुटत नाही म्हणून हैराण झालेली असते. बिचारी येते पाणी वगैरे पिते
आणि खूप बोलण्याचा प्रयत्न करते कंटिन्यू, पण तिला काय बोलण्याचा म्हणजे बोलताच येत नाही ना. मग पाणी काय पिते, 2-4 वेळा प्रयत्न काय करते, पण काही केल्या तिच्या घशातून आवाजच फुटत नाही. ती म्हणते अरे माझ्या घशाला काय झालंय, बोलता बोलता फुटेल बहुतेक, म्हणून ती आता अश्विनला फोन करते. अश्विन फोन उचलतो, पण इकडून ती काहीच बोलत नाही. अश्विन तिकडून एकटाच बोलत असतो, हा बोल प्रिया म्हणून. तर ही अश्विन म्हणतो बोलतं मी, तर हिला काही बोलताच येत नाही, आवाज फुटत नाही आणि तिकडं अश्विनला आवाज जात नाही. अश्विन म्हणत असतो अगं बोल बोल तर मी काय म्हणतेस बोल. म्हणतो की तू काय फक्त माझा तर फोन ठेव, आणि इकडं ती नाही 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 म्हणून बोलण्याचा प्रयत्न करते. अश्विन म्हणतो टाइमपास करायला मला वेळ नाहीये, काय करतेस तू, फोन केलायस तर बोल तरी. असा अश्विन चिडतो हा अक्षरशः प्रियावरती इतक्या. तसं एक जण माणूस म्हणतो डॉक्टर अश्विन, डॉक्टरशी तुम्हाला बोलवत आहेत. आता अश्विन म्हणतो 1 मिनिट आलो हा, आणि प्रियाला म्हणतो मी फोन ठेवतो हा, असं म्हणून आता अश्विन फोन ठेवून टाकतो. प्रिया सुद्धा वैतागून फोन ठेवते ना शेवटी, आणि मनाशी म्हणायला लागते अरे हे काय झालं, माझ्या घशातून आवाजच का फुटत नाहीये, म्हणून प्रिया हैराण होते. आता आपण पाहतोय पुढचा सीन. पुढच्या सीनमध्ये आपण आता असं पाहतोय की अर्जुन सायलीच्या रूममध्ये येतो, म्हणजे सायली झोपलेली असते त्यांच्याच बेडरूममध्ये येतो, आणि शांत झोपलेल्या सायलीला बघून म्हणतो की तुझं बरोबर आहे बायको, तुझं काम अजिबात सोपं नाही आहे, असं मनाशीच म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की मला तर फक्त स्वयंपाक करायचं काम होतं, आणि ते सुद्धा काम करताना स्वयंपाक पण जमत नाही, आणि तू घरातली सगळी कामं करतेस, मधुभाऊंना भेटायला जातेस, आश्रमातल्या लोकांना हवं ते देतेस, मला कामात हेल्प करतेस, तू किती कामं करते, हे सगळं कसं मॅनेज करते तू, असं अर्जुन सायलीला म्हणत असते. आणि म्हणतो की तुझं मल्टीटास्किंग फक्त तुलाच जमू शकतं, मला नाही, असं म्हणून आता अर्जुन झोपलेल्या सायलीकडे बघून आय लव्ह यू म्हणतो, आणि आता स्वतः झोपी जातो. आता बघा अर्जुन झोपला की लगेच सायली उठते, म्हणजे सायली बहुतेक जागीच असते का काय. आता सायली लगेच उठते, डोळे उघडते आणि अर्जुनकडे बघते. आता अर्जुन जो काही आता बोललेला असतो म्हणजे फक्त आय लव्ह यू, तर तेवढं तिनं सायलीने ऐकलेलं असतं. आता त्याच्याकडे बघते आणि झोपलेल्या अर्जुनकडे बघून सायली म्हणते की अहो माझंही तुमच्यावरती खूप प्रेम आहे. सायली म्हणते मी तुमच्या मेहनतीची कदर करत नाही आहे, मी घरी सुरक्षित आपल्या वातावरणात असते, आणि तुम्हाला कामासाठी कुठे कुठे जावं लागतं, कसल्या कसल्या माणसांना भेटावं लागतं, आणि प्रत्येकाचा ताण तणाव ते जिंकण्यासाठीचे कष्ट, या सगळ्या चक्रामध्ये मला हरवून जायला होतं, पण तुम्ही हे सगळं सांभाळून आश्रम केसला केवढा वेळ देत होतात, असं सायली अर्जुनकडे बघत म्हणत असते. आणि पुढे म्हणते की आता रविराज काका आणि प्रतिमा त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही लढताय, खरंच तुम्ही ना तुमचं काम सोपं नाही आहे, असं सायली मनातच म्हणत असते. आणि पुढे म्हणते की आणि ते तुम्हाला जमू शकतं, मला नाही, असं सायली म्हणते. आणि आधी एका कपड्याची घडी करत असते, तर आता अर्जुन तिच्याकडे जातो, कपडा हातातला खेचून घेतो आणि म्हणतो मी करीन, घडी येते मला, असं म्हणून कपड्याची त्या घडी करत असते. तो कपडा हात पोचायचा असतो, असं करतो, पण त्याला काही ती घडी येत नाही. बघ झालं म्हणतो, इतक्यातच त्याची घडी पुन्हा विस्कटते. सायली हे सगळं बघते आणि म्हणते की आता कळलं ना मी काय करत होते ते. आता असं म्हणल्यानंतर आता सायली त्याच्या हातातला कपडा घेते आणि म्हणते की द्या इकडे, मी घडी करते. अर्जुन पुन्हा खेचून घेतो आणि म्हणतो की काय नको, आता मदत करशील आणि पुन्हा मला सांगशील तुम्हाला हेही जमत नाही, यात सुद्धा तुम्हाला माझी मदत लागते. सायली म्हणते मी फक्त तुम्हाला घडी कशी घालायची हे दाखवते, मग बाकीच्या कपड्यांची तुम्ही घडी घाला. अर्जुन म्हणतो येतंय मला, आता बघा आत्ता होईल, असं म्हणून चांगली घडी घालतो. आणि बघा असं म्हणेपर्यंत पुन्हा त्याची घडी विस्कटते. सायली बघत असते त्याच्याकडे, तर पुन्हा ती घडी विस्कटते. आता हा बॉसीनं उगाचच ओढून तरून घेतलाय. तुम्हाला काय वाटतं ते मला नक्की कमेंट करून सांगा. सायली म्हणते हे बघा ती घडी विस्कटल्यानंतर कुठल्याही कपड्याची चापून चुपून घडी घालावी लागते, आणि संसाराचं हे असंच आहे. आता अर्जुन म्हणतो म्हणजे काय, तर सायली कपड्याची घडी करत त्याला सांगते ही बाजू म्हणजे संसारातलं प्रेम, ही बाजू म्हणजे एकमेकाबद्दल असलेला आदर, असं सांगत म्हणते की ही तिसरी बाजू म्हणजे एकमेकांमधला असलेला संवाद, आणि ही चौथी बाजू म्हणजे एकमेकांबद्दल असलेली काळजी. आणि या चारही घड्या एकावर एक अशा ठेवायच्या आणि व्यवस्थित चापून चुपून बसणार ना की मग झालं, तर संसाराची घडी अशी बसते, असं ती अर्जुनला दाखवते. आणि ती घडी केलेला रुमाल अर्जुनच्या हातात देते, त्याची घडी अजिबात निघत नसते. आणि हे सगळं बघून आता अर्जुन म्हणतो की अरे वा छान म्हणून. आणि आपण पाहतोय की ठरलं तर मग आजचा हा एपिसोड इथं संपतो. प्रेक्षकांना उगाच भाग अतिशय डेंजर होणार आहे, त्यासाठी प्लीज माझ्या चॅनल एकदा सबस्क्राईब करा. आता बघूया पुढच्या भागामध्ये काय होतं ते. तर ही साक्षी जी आहे ना, तर ती चाकू घेऊन टेबलवरती बसलेली असते, भयानक आणि विचित्रच दाखवली बाबा ही, आणि म्हणते की सचिनची बायको आजची रात्र शेवटची रात्र जगून घे, असं म्हणत असते. आता इकडे अर्जुन म्हणत असतो की उद्या प्रॉमिस डे आहे, काय प्लॅन आहे तुझा. तर आता सायली म्हणते की अर्जुन सुभेदार
सरप्राईज देतात, मी नाही. आणि आता ही बघा आता ही साक्षी येते ना अस्मिताच्या रूममध्ये आणि अक्षरशः तिच्या तोंडावरती उशी ठेवून तिला पूर्ण उशीने दाबण्याचा प्रयत्न करते. अस्मिता लागते ना जोरजोरात ओरडायला, अर्जुन अर्जुन करून जोरजोरात अस्मिता ओरडते आणि साक्षी तिला मारण्याचा प्रयत्न करत असते तोंडावर उशी ठेवून. आता सायलीला आवाज जातो आणि ती म्हणते बापरे अस्मिता ताई असं म्हणून आता अर्जुन सायली पळत येणार असतात. आता हा भाग उद्या दाखवणार आहे. तर प्रेक्षकांनो, उद्याच्या अशा महत्त्वाच्या आणि छान अशा भागासाठी प्लीज माझ्या चॅनल एकदा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय.